नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024-25साठी ग्राउंड जे आहे मैदानी चाचणीबाबतची अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे. एक परिपत्रक आहे. परिपत्रकाअंतर्गत अपेक्षा केली होती त्यापेक्षा जास्त लवकर पोलीस भरतीची मैदानी चाचणी राबवण्याची शक्यता आहे आणि काही घटकांना कमी वेळ मिळू शकतो. तर पाहू शकता आपण मीरा भाईंदर सगळ्यात म्हणजे एक मध्यम जानेवारी-फेब्रुवारीमध्ये अपेक्षा केली होती. मात्र जे नवीन परिपत्रक आहे त्यानुसार कदाचित डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्येच ही जी मैदानी चाचणी आहे ह्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मीरा भाईंदरसाठीची होऊ शकते आणि बाकी जिल्ह्यांसाठी सुद्धा कधी होऊ शकते याबाबत सुद्धा अपडेट आहे, ती सुद्धा आपण पाहणार आहोत. नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच लगेच सबस्क्राईब करून घ्या. पोलीस भरती 2025 बाबतच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला वेळेवर मिळणार आहेत. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका. तर पाहूयात, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी शाखा प्रभारी अधिकारी यांनी 11 डिसेंबर 2025 रोजी 11 वाजेपर्यंत खालील तक्त्यामध्ये नमूदप्रमाणे आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची नावे आणि मोबाईल क्रमांकासह पोलीस भरती बंदोबस्ताकरता इकडील कार्यालयात सादर करावे अशी अपडेट देण्यात आली आहे. तर यामध्ये काय म्हटलंय पाहू शकता. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया 2024-25 सुरू होणार आहे. पाहू शकता स्पष्ट म्हटलेलं आहे. मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया 2024-25 सुरू होणार आहे आणि या अनुषंगाने सदर पोलीस शिपाई भरती बंदोबस्ताकरता खालीलप्रमाणे मनुष्यबळाची आवश्यकता आहे. तरी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व शाखा प्रभारी अधिकारी यांनी 11 डिसेंबर 2025 रोजी 11 वाजेपर्यंत खालील तक्त्यामध्ये नमूदप्रमाणे आपल्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची नावे मोबाईल क्रमांकासह पोलीस भरती बंदोबस्ताकरता इकडील कार्यालयास सादर करावे अशा पद्धतीचं हे परिपत्रक आहे. त्यामुळे मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया 2024-25 सुरू होणार आहे असं म्हटलेलं आहे. तर यामुळे पाहू शकता कोणकोणते यामध्ये पोलीस ठाणे आणि शाखा आहेत यांची जी संख्या आहे आणि यामध्ये पोलीस अंमलदार संख्या ही बंदोबस्तासाठी घेतली जाणार आहे अशी अपडेट आहे. तर अपेक्षित तारखा ज्या आहेत त्यासुद्धा आपण पाहूयात. मैदानी चाचणी ही कधीपर्यंत होऊ शकते. अपेक्षा होती जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये, मात्र अपेक्षेपेक्षा खूप लवकर डिसेंबरमध्येच मीरा भाईंदर पोलीस भरतीसाठीची जी मैदानी चाचणी आहे ही होण्याची शक्यता आहे. अपेक्षित ग्राउंडच्या चाचणीच्या तारखा ज्या आहेत 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2024 झालेल्या आहेत 2025. तर यामध्ये 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीत सुरू होण्याची शक्यता आहे आणि इतर जिल्हे लवकरच सुरुवात होईल. काही ठिकाणी 3 ते 4 दिवसामध्ये पूर्ण होतील. म्हणजे ज्या ठिकाणी कमी अर्ज आहेत त्यांची लवकर होईल आणि त्या ठिकाणी 3 ते 4 दिवसामध्ये हे पूर्ण होऊन जाईल. काहींमध्ये 2 दिवसामध्ये, कमी फॉर्म असलेल्या जिल्ह्यांना सगळ्यात अगोदर प्राधान्य असेल. म्हणजे जानेवारी फेब्रुवारीच असणार आहे. तर जानेवारीमध्ये कमी अर्ज असलेले जे जिल्हे आहेत, घटक आहेत त्यांचे सगळ्यात अगोदर होईल. मागे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. आता ही अपडेट सगळ्यात महत्त्वाची आहे. का महत्त्वाची आहे? आपण अपेक्षा केली होती जानेवारी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये, मात्र आता डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारीमध्येच पोलीस भरतीची जी मैदानी चाचणी आहे ही होण्याची शक्यता आहे. मार्चपर्यंत सगळ्या घटकांतर्गत पूर्ण होऊ शकते. त्यामुळे ही अपडेट पाहून जास्तीत जास्त तयारी जी आहे ही वाढवणं आवश्यक आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची ही अपडेट असणार आहे. कमेंट करून सुद्धा तुम्ही सांगू शकता तुमच्याकडे जर काही अपडेट असेल तर. अशा पद्धतीने आजची अपडेट जी आपल्याकडे आली आहे मैदानी चाचणीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पोलीस बंदोबस्त मागवलेला आहे. याचा अर्थ असा होतो की डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आणि जानेवारीमध्येच पोलीस भरतीसाठीची मैदानी चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे. या संदर्भातली अधिकृत ऑफिशियल अपडेट लवकरच आपल्याकडे प्राप्त होईल. कारण आज तारीख पाहिली तर 12 डिसेंबर, एक 8 ते 10 दिवसामध्येच जर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मैदानी असेल तर आपल्याकडे वेळापत्रक प्राप्त होईल आणि तेव्हासुद्धा आपण डिटेलमध्ये
पोलीस भरतीबाबतच्या अपडेट घेणार आहोत. सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.